पुढे कशाला चालू सर 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 जरा मागे तुम्ही कशा पुढे चल की बाबा नाही पुढे अरे पुढे चल की माग कट्टाय चला 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 मागे चला उतरवा आता उतरवा आता शाहीर काय सांगाल? खरं तर प्रचंड कोरटकरला इथे आणलेला आहे. शिवप्रेमी म्हणून एक महिनाभर झाला संतप्त भावना होत्या का? बरोबर आहे. महिनाभर झाला संतप्त भावना असणारच, प्रत्येकाला चिड असणारच आहे. कारण हाला बळ कोण दिलं महिनाभर पाळायला? म्हणजे तुम्ही संरक्षण करायला पोलीस लावला नागपूर मधले, म्हणजे तिथले दलाल असणार यांच्या बदल्या करणारा तो आहे. आणि आज इथल्या कोल्हापूरच्या पोलिसांनी तिथपर्यंत जायचं, पाठीमागे यायचं, म्हणजे इथल्या पोलिसांची देखील ताकद कोल्हापूरची कमी करायचा प्रयत्न केला. म्हणजे ते सरकार कुणाच्या पाठीशी आहे? म्हणजे शिवरायांच्या बदनामी करणाऱ्यांच्या पाठीशी आहे का? त्यांना पुरस्कार देत का? सरकारने जरा विचार करावा ना. अहो तो अबू आझमी भकला ना, त्या औरंगजेबाचा देखील आम्ही विरोध करतोय, त्या अबू आझमीचा देखील विरोध करतो, त्याचा देखील निषेध करतो. पण महिनाभर झालं तुम्ही कुठं आहे? त्या कोरटकर विषयी, त्या सोलापूरकर विषयी आणि ज्याने ज्याने इतिहास घाण रंगवला त्याच्याबद्दल तुमचा भ्रय नाही. तुम्ही तुमच्या याच्यात ज्याने शिवरायांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या जे बोलल त्याला पुरस्कार देताय ना तुम्ही. म्हणजे किती पाठबळ देताय तुम्ही? चुकीचा इतिहास लिहिला, चुकीचा संदर्भ करायचा, संभाजी महाराजांची बदनामी करायची. तुम्ही काय घाड घातलाय काय? सत्तेवर आलाय म्हणजे तुम्ही शिवरायांची बदनामी करत असाल. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. काही टिचबर स्वतःला बेगडी हिंदुत्व म्हणवणारे यांनी काल त्याच्या नेत्यासाठी स्टुडिओ फोडला. मग शिवरायांच्या बाबतीत कुठे गेला तुमचा हा हातखंड? ते रक्त पातळ झालं का? आटलं होतं का? का आलं नाही पुढे येऊन? दंगली गडवाला पुढे येतं का? 400 पोरं बाद केला असं भेटाव तुम्ही स्टेटसच्या नावाखाली. तुमचा सायबर क्राईम आहे ना, महिनाभर ठरवलं असं त्या तुम्ही पकडलाय का नाही ते बी अजून आमच्या समोर आलेलं नाही. म्हणजे त्याला शासन केलं का नाही ते बी अजून आमच्या समोर आलं नाही. आज कोरटकर जो पकडले ना, या कोल्हापूर नव्हे महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिवभक्तांच्या मुळे तुम्हाला पकडावं लागलं. नाही तर तुम्ही सोडून देण्यासाठी बी किती ताकद लावली होती, त्याला किती महिनाभर पळायला लावला हेही शिवभक्तांना लक्षात आलं. आज कोल्हापूरकर त्याचं वेगळं स्वागत करतील. कोरटकर सापडलेला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान होतोय तो दिवसेंदिवस वाढत चाललाय असं वाटतंय का? कोणावर आक्रोश पाहिजे का? म्हणजे मी या ठिकाणी राज्य शासनाचा खरोखर जाहीर निषेध करतो. कारण काल ज्यावेळेला प्रतिक्रिया बाहेर आली की कोरटकर दुबईला पळून गेला, त्यावेळेला कुठंतरी हे अंगलट येणार म्हणून त्यांना पटकन त्याला मेसेज काय दिला असेल आणि त्याला अटक व्हायला सांगितलं. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आतापर्यंत माझ्यामध्ये 50 वेळा म्हटले की कोरटकरात चिल्लर आहे. बाबा मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ती चिल्लर खिशात घेऊन का फिरत होता? कशाला त्याला शासनाचं संरक्षण दिलं? कशासाठी तुम्ही शासनाच्या लोकांच्या माध्यमाने त्याला तुम्ही लपून ठेवलं होतं? ही खेदाची गोष्ट आहे की शासनाने याला मदत केल्या कोरटकर अटक होण्याच्या दिवशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराज नावानं जोगा मागायचा, मतदान मागायचे, सत्तेवर बसायचे आणि त्या महामानवाचा अपमान झाल्यानंतर तुम्ही अजिबात कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ऍक्शन घेत नाही, ही खरोखर निंदनीय गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवा, कोल्हापूर हे 12 बलुतेदारांचं शहर आहे, 12 बलुतेदार जिल्हा आहे. कोल्हापूरमध्ये जे घडतंय ते
देशात घडते. कोल्हापूर मधला बदल हा देशात बदल होतोय. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं आंदोलकांच्या या भूमिकेमुळे तुम्हाला कोरटकरला अटक करावं लागले आणि आज तो इथं कोल्हापुरात आला, ते खऱ्या अर्थानं हा कोल्हापुरात आंदोलकांचा विजय आहे. परंतु आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेला अपमान, संभाजी झालेला अपमान हे आत्ताचं शासन सहन करते, गप्प बसते, तिच्या सोयीनुसार त्याचा वापर करते. खरोखर मी या ठिकाणी शासनाचा जाहीर निषेध करतोच, पण प्रशांत कोरटकरचा 100% पायतानाच्या पावसानं आम्ही कोर्टात दारात स्वागत नाही केलं तर आम्ही आमचं नाव बदलून कोल्हापूरकर नाव लावणार नाही. कोरटकरला अखेर महिनाभरानंतर पोलिसांनी कोल्हापुरात आणलेला आहे. काय भावना? काय पोलिसांनी जरी त्याला अटक केली असली तरी काय फार अभिमानाची गोष्ट नाही आहे. खरं तर प्रशासनाच्या बाबतीत विचार केला तर ही एक नामुष्कीची गोष्ट आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी चिल्लर प्रशांत कोरटकर असा ज्याला संबोधलं होतं, तो चिल्लर आणि हा सरकारचा जावई गेले महिनाभर सापडत नाही, हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. कोल्हापूरकर त्याचं स्वागत हे कोल्हापुरी पायतानानं 100% करतील. कारण तो जो छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या बद्दल जो बरळला आहे ते कधीही आमच्या डोक्यातून जाणार नाही. त्याला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.